एक नंबर आपला दही इकडे रेडी झालेला आहे. बघताय केवढा घट्टपणा आलेला आहे आणि छान प्रकारे सेट झालेला आहे. हा बघा, हे बघा अशा प्रकारे ना एकदम तुम्ही काप करू शकता. एवढी छान आपली दही बनलेली आहे आणि एकदम ना सॉफ्ट आहे. तुम्ही हात लावून बघा, एकदम एकदम जेली कशी असते तशा प्रकारे एकदम सॉफ्ट आहे. बघा एकदम मलाई बघा केवढी सजलंय. ही पूर्ण वरची जी आहे ना लेअर ती मलाईची आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. बघा हाताने फील होत आहे जेली सारखी एकदम. आणि अजिबात आहे ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे ना. हो हे बघा पाणी तर कुठे दिसतच नाही बघा. आणि हलवून पण बघते, हे बघा हलत पण नाही. एवढा छान एकदम मस्त छान. सेट झालाय आणि घट्टपणा आलेला आहे त्याला. हा बघा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी उन्हाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये ना प्रत्येकाच्या घरी दह्यापासून वेगवेगळे बनणारे पदार्थ खाल्ले जातात. पण त्यासाठी लागणारं दही बनवणं खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. काही जण जेव्हा घरी दही बनवतात ना तेव्हा त्यांचं दही खूपच जास्त आंबट होतो किंवा दह्याला घट्टपणा येत नाही किंवा दह्यामध्ये ना भरपूर मात्रामध्ये पाणी तयार होतो. पण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ना तुम्हाला काही अशा टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही एकदम परफेक्ट घट्ट दही घरीच बनवू शकता. तर इकडे ना आता आपण दही बनवायला सुरुवात करतोय आणि इकडे पप्पा सुद्धा आहेत, इकडे आई आहे. आम्ही खास करून तिघ जण सर्व दही बनवणार आहोत. आणि आपण ही इकडे ना सर्व सामग्री पण गोळा केलेली आहे. इकडे दूध आहे, त्याच्यानंतरला वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि दूध काढण्यासाठी हा आपण एक भांडा घेतलेला आहे. पप्पा दूध आपण किती लिटर घेतलेलं आहे? 1 लिटर दूध घेतलेलं आहे. अच्छा. आणि दूध म्हशीचं आहे. तुम्ही गायचा पण घेऊ शकता. अच्छा. म्हशीचं दूध कसं आहे एकदम आपली जी दही असते ती एकदम मलाईदार बनते, खूप छान होते एकदम. म्हशीच्या दुधामध्ये छान मस्त एकदम मलाई भरपूर निघते ना, मलाई दही जास्त बनते. निघते. असं गाईचं घेतलं तरी तरी चालेल. चालू शकतो. पण ही लस्सी कशी एकदम लस्सी बनवायला मस्त वाटते. दही दही लस्सी म्हशीच्या दुधाची एकदम बेस्ट खूप बनते मस्त आणि खायला पण मस्त थंड. हा, तर तुम्हाला पाहिजे तेवढ्या ना लिटर तुम्ही दूध घेऊन दही बनवू शकता. आम्ही आता 1 लिटर घेतलेलं आहे. तर आता सुरू करूया ना आपण इकडे बनवायला. पहिला काय करायला लागेल आपल्याला? दूध काढून आपल्याला पाणी ओतून घेतो मी भांड्यामध्ये. अच्छा. जेणेकरून कसं भांड्याला दूध लागत नाही, म्हणजे आपण गरम करताना कसं करपत नाही दूध. थोडासा पाणी ओतून घ्यायचं याच्यामध्ये. बरोबर. आता पप्पा सर्व ना दूध याच्यामध्ये काढून घेतात. आणि भरपूर जणांचे असे कंप्लेंट असतात की त्यांची दही अशी घट्ट बनत नाही ना. म्हणजे अशी पातळ होते आणि व्यवस्थित म्हणजे मलाई चांगली बनत नाही. पाणी भरपूर होतं. पाणी भरपूर होतं, परत आंबट होते. तर आपण ना व्यवस्थित म्हणजे आता कसं गरमीचं सीझन पण आहे, म्हणजे प्रत्येकाला दही लागतेच आपल्याला. लस्सी दही किंवा कढी आपण गरमीच्या टायमात नेहमी खातोच आपण. तर आपल्या घरच्या घरी म्हणजे कशी चांगली घट्ट अशी बनते ना दही, ते आता तुम्हाला आज आम्ही दाखवणार. ते व्यवस्थित टिप मध्ये दाखवणार आहोत. हा, म्हणजे सर्व टिप्स तुम्हाला सांगणार आहोत की एकदम घट्ट आणि बिना पाणी असलेली दही तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता. आता पप्पानी सर्व दुधाची पिशवी ओपन केलेली आहे, तर ह्याच्यामध्ये आता दूध सर्व काढून घेतोय. हा आम्ही ना म्हणजे असा गोठ्यातूनच नेहमी हा पूर्ण दूध आणतो. आमच्या ओळखीचा म्हणजे दुकानवाला एक गोठा आहे तिकडे, एकदम फ्रेश आणि मस्त दूध मिळतो. चला दूध सर्व आपण काढून घेतलेलं आहे. याला पप्पा आता गरम करायला लागेल ना. हो, आता गरम करूया. नंतर मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर मंडळी इकडे ना आता आपला दूध गरम व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला ना गॅस मिडियम करून ठेवायची आहे. आणि वरती पण बघताय साय जमा झालेली आहे. तर आपल्याला ना साय अशी जमा करून द्यायची नाही, आपल्याला असं ढवळत राहायचं आहे अजून मधून. हे बघा. आणि सारखं आपल्याला ढवळायची गरज नाही. आपल्याला म्हणजे असं थोडंसं ना ढवळून पुन्हा गरम करायला ठेवू शकता आणि पुन्हा त्याच्यानंतरला थोडा वेळ झाला की आपण त्याला ढवळू शकता. भरपूर जणांचे ना असे कंप्लेंट असतात की त्यांची दही अशी घट्ट बनत नाही. त्याचं कारण आहे म्हणजे आपण जेव्हा दुकानातून दूध आणतो ना तेव्हा दुकानदार त्याच्यामध्ये ना पाणी मिक्स करतो. आणि आता पण आपण थोडासा खाली लागाय नको म्हणून याच्यामध्ये पाणी मिक्स केलेलं आहे. तर आपल्याला ना दूध थोडा टाइम जास्त गरम करायचं आहे आणि हलकासा ना 1 ते 1.5 मिनिटं तुम्ही आटवून घेतला ना तरी चालेल. म्हणजे जेव्हा आपण दही बनवतो ना तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात पाणी जमा होत नाही आणि आपली दही एकदम घट्टसर बनते. बघा आता मस्त ना आपल्या दुधाला कळ पण आलेला आहे. असं थोडा टाइम हलकासा गरम करून थोडा टाइम आटवून ठेवायचा, म्हणजे त्याची पाण्याची मात्रा असते ना दुधामध्ये ती कमी होऊन जाते. आणि छान असं आपला दूध आता गरम करून झालेलं आहे. आणि साय आपण ह्याच्यामध्ये अजिबात धरू दिलेली नाहीये. आता आपल्याला ना गॅस बंद करून थोडा टाइम असा हलकासा
कोमट होईपर्यंत थंड करायला ठेवायचंय. तर इकडे आपलं दूध ना पूर्ण कोमट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरला इकडे आपण मिश्रणासाठी दही सुद्धा घेतलेलं आहे आणि इकडे ना ह्या टोपामध्ये आपण पूर्ण दही सेट करणार आहोत. त्यासाठी तुम्ही कोणता पण टोप किंवा भांडा घेऊ शकता आणि आपल्याला जास्त म्हणजे ही गरम दुधामध्ये डायरेक्ट दहीचं मिश्रण नाही घालायचंय. नाही, जास्त गरम पण नाही घ्यायचा आणि जास्त थंड पण नाही घ्यायचा. बरोबर. म्हणजे असं कोमटच दूध पाहिजे. हा. वाटलं तुम्ही असं पातेल्याला हात लाव किंवा दुधात बोट घालून बघा किती, म्हणजे मीडियम असंच पाहिजे. हा. जर तुम्ही जास्त गरम दुधात दही टाकलाव ना, डायरेक्ट गरम गरम तर तुमचं ना दही ना आंबट होणार. हा. आणि असं थंड पण जास्त असला ना तर तुमचं ना म्हणजे दही बरोबर असं होणार नाही, सेट नाही होत, सेट बरोबर होत नाही, त्याचं पाणी असं होणार. हा. तर त्याच्यामुळे ना आपण पूर्ण असं कोमट करूनच घ्यायचं आहे. तुम्ही भांड्याला हात लावून चेक करून घेऊ शकता की कशा प्रकारे कोमट झालेला आहे की नाही. तर इकडे ना आता आपण पूर्ण असं मिश्रण रेडी करून घेतोय. आई, हा दही तू किती घेतलेला आहे? हा 2 चम्मच दही घेतलेला आहे. अच्छा. आणि ह्याच्यात ना आपल्याला 3 चम्मच दूध घ्यायचं आहे. बरोबर. आणि हे मिश्रण व्यवस्थित चांगला मिक्स करून घ्यायचं. हा, म्हणजे फेटून घ्यायचं आहे. हा. आपलं दूध कोमट दूध आहे ना, त्याच्यामधूनच आपल्याला 3 चम्मच जवळपास घ्यायचं आहे. पली असेल ना तर तुम्ही 1 पली घेतला तरी चालेल, म्हणजे जास्त 3 चम्मच म्हणजे घ्यायची मिसळायला गरज नाही. पुरता आपण घ्यायचा हा. चांगला मिश्रण तयार करायला. बरोबर. म्हणजे फेटायला आपल्याला व्यवस्थित मिळतो. आणि आपलं दही ना शक्यतो ना दुधावरच आहे सर्व. दूध व्यवस्थित मीडियम असेल ना तुमचा गरम, तरच दही चांगली बनणार. म्हणजे कोमट असला पाहिजे व्यवस्थित. बघा अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित तो फेटून घ्यायचा आहे. जेवढं मिक्स करून घ्याल ना तेवढं आपल्याला भांड्याला व्यवस्थित तो लावता येईल. तर इकडे ना आता पूर्ण दही आपली फेटून झालेली आहे. आता व्यवस्थित ना आपल्याला भांड्याला लावून घ्यायचे. भांड्याला पण लावण्याची म्हणजे एक पद्धत आहे. आता बघा आई कशा प्रकारे लावते ती, हे बघा. म्हणजे पूर्ण ना आपल्याला व्यवस्थित सर्व भांड्याला ती लावून घ्यायचे. काढाला वगैरे पूर्ण साईडने अशा प्रकारे, हे बघा. कोणती जागा अशी शिल्लक नाही राहिली पाहिजे. म्हणजे जेवढ्यापर्यंत आपलं दूध येणार आहे ना तेवढ्या जागेपर्यंत आपल्याला व्यवस्थित सर्वीकडे पसरवून घ्यायचे त्याला. हे बघा अशा प्रकारे पूर्ण आता दह्याचं मिश्रण आपण व्यवस्थित टोपाला लावून घेतलेलं आहे. इकडे काही शिल्लक आहे तो आपण वरतून त्याच्या पुन्हा लावू आणि इकडे आता सर्व दूध ह्याच्यामध्ये घालून घेतोय. हे बघा. ह्याच्यामध्ये आता उरलेला जो दह्याचा मिश्रण होता ना तो पण ह्याच्यामध्ये वरती आपण अशा प्रकारे घालून घेतोय. चमच्याच्या साहाय्याने ना आपल्याला व्यवस्थित दूध मिक्स करून घ्यायचं आहे. असा हलकासा ना फेस आला पाहिजे, म्हणजे कसं दही जेव्हा आपला सेट होतो ना तेव्हा दह्याला एकदम भारी असा टेक्स्चर येतो. आता जेवढीकडे पण आपण सर्व मिश्रण लावलं होतं ना तो व्यवस्थित दुधामध्ये मिक्स होऊन जातो. तर इकडे ना पूर्ण मिश्रण आता रेडी झालेलं आहे. ह्याच्यावरती आपण झाकण लावून बंद करून ठेवायचं आहे. आणि किती टाइम आपल्याला तरी पण सेट करायला ठेवायचं आहे? आपल्याला कसं रात्री घातलं ना की सकाळी म्हणजे आपलं व्यवस्थित होतं. अच्छा. समजा गरमी असली ना तर गरमीच्या टायमात कसं आपल्याला 6 ते 7 तास पाहिजेलच. अच्छा. पूर्ण सेट होतं ना? हा, पूर्ण सेट होतं. आणि थंडी असली ना की थंडीच्या टायमाला आपल्याला 10 ते 12 तास म्हणजे लागतात. कारण तेव्हा कसं थंडीच्या टायमात ऊब भेटत नाही ना, म्हणून त्याला व्यवस्थित आपण कपडा गुंडळून असं ठेवायला पाहिजे ऊब यासाठी. बरोबर. उष्णता जास्त जेवढी असेल तेवढा लवकर सेट होतो. हो, म्हणून गरमीचा जरा थंडीचा जरा जास्त ठेवायचा. आता आपण इकडे रात्री बनवलाय तर सकाळपर्यंत पूर्ण हा दही होऊन जाणार आहे. आणि बाप्पा काही काही जणांना म्हणजे अशी सवय असते की झाकण उघडून बघायची की झाला की नाही, तर ते बरोबर आहे की चुकीचं आहे? ते चुकीचं आहे. कारण आपण कसं रात्री लावला ना दही की सकाळपर्यंत त्याला चांगली ऊब भेटलेली असते, गरमी तयार झालेली असते, उष्णता तयार झालेली असते आणि ते आपण खोलल्यामुळे ती उष्णता निघून जाते आणि तो दही पातळ होतो. मग आपला होतो पण तो पातळ होणार तुमचा. त्यामुळे कसं जेवढा त्याचा वेळ असतो होण्याचा तेवढा वेळ ठेवायचा आणि नंतरच आपण त्याला खोलायची. शेवटीच ओपन करायची. त्याच्यामुळे तो दर एकदम घट्ट होणार. अधून मधून असा ओपन करून बघायचा नाही ते. कारण बऱ्याच जणांना सवय असते की झाला की नाही चेक करतात थोड्या वेळात. त्याच्यामुळे कसं तो दह्याचा टेक्स्चर निघून जातो सर्व आणि घट्ट नाही होणार. दही होईल पण घट्ट नाही होणार. बरोबर. पाणी भरपूर होतं, पाणी होणार त्याच्यात. चला आता आपला पूर्ण हा दही आता रेडी करायला तयार झालेला आहे. याला झाकण सुद्धा लावलेलं आहे. आता आपल्याला 6 ते 7 तास अशाच प्रकारे तयार व्हायला ठेवायचं आहे. याला फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही ना? नाही, फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही. तर इकडे आता 7 तास कम्प्लीट झालेले आहेत आणि आई आता दही ओपन करून बघते की कशा प्रकारे दही रेडी झालेलं आहे ते. चला तुम्हाला तर दाखवते कसं दही तयार झालंय ते. हा बघा, एक नंबर आपला दही इकडे रेडी झालेला आहे. बघताय केवढा घट्टपणा आलेला आहे
आणि छान प्रकारे सेट झालेला आहे हा बघा. आणि अजिबात आहे ह्याच्यामध्ये पाणी नाही आहे ना. हो हे बघा पाणी तर कुठे दिसतच नाही बघा. आणि हलवून पण बघते हे बघा हलत पण नाही. एवढा छान एकदम मस्त छान. सेट झालाय आणि घट्ट पण आलेला आहे त्याला हा बघा. अशा प्रकारे ना तुम्ही इझिली दही बनवू शकता. तुम्हाला पलीन पण काढून दाखवतो आम्ही कशा प्रकारे आतमधून सुद्धा आहे. आणि आताच बघा ना केवढा मस्त पूर्ण टोपाचा आकार आलेला आहे आणि छान पूर्ण घट्ट आणि बिना पाणी साचलेला आपला छान तयार झालेला आहे हा दही. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा बनवू शकता. आता इकडे आपण एक पली घेतलेली आहे आणि डिश आहे. डिशमध्ये तुम्हाला काढून दाखवतो की आतमधून दही कशा प्रकारे आहे हे बघा. आणि आपली खरवस कशी असते एकदम तशा प्रकारे दिसतोय ना. हो एकदम मुलायदार न मऊ. हा एकदम मलाईदार तयार झालेला आहे. आणि ह्याचे ना तुम्ही असे काप पण करू शकता. एवढा घट्ट आहे तो. तुम्हाला काप करून दाखवतो. हे बघा अशा प्रकारे ना एकदम तुम्ही काप करू शकता. एवढी छान आपली दही बनलेली आहे आणि एकदम ना सॉफ्ट आहे. तुम्ही हात लावून बघा एकदम जेली कशी असते तशा प्रकारे एकदम सॉफ्ट आहे बघा. एकदम फील होते सॉफ्ट. आणि काप बघा ह्याच्या कशा प्रकारे झालेत आणि अजिबात ह्याच्यामध्ये पाण्याची मात्रा काहीच नाही. तर अशा प्रकारे तुम्ही काप पण करू शकता दहीची. एवढी दही घट्ट बनते ना. हो मस्त म्हणजे खायला पण मजा येते. हा दही म्हणजे दही बरोबर या चपाती किंवा भाकरी काही खाऊ शकता. हो आणि भारी एकदम रेडी झाले बघा. आणि तुम्हाला टोपामध्ये पण दाखवतो. टोपामध्ये पण पाण्याची मात्रा अजिबात नाही राहिली. खूप जणांचं ना आहे ह्याच्यामध्ये असं पाणी पण दिसतो ना दह्यामध्ये. हो पाणी पण असतं. हा पण ही आपली बघा आंबट पण नाही जास्त झालेली आणि पाणी पण नाही. हा एकदम भारी. अशा प्रकारे तुम्ही रेडी करू शकता. आणि अशी काप तयार होतात. एवढी घट्ट झाले हो, ऍक्च्युली. मस्त खायला लय भारी मजा येते. जास्त आंबट नसली की खायला पण बरी. हा आणि पूर्ण तुम्हाला प्रोसेस दाखवलेली आहे की कशा प्रकारे बनवू शकता. आमची नेहमीची असते घरी दही ना. आता उन्हाळा आला की आम्ही कशी एक संपली नाही की परत दुसरी आम्ही तयार करतो असं. बरोबर. आणि काही बनवू शकता. कढी वगैरे. त्याच्यानंतर कढी, लस्सी. लस्सी आपल्या जास्त गरम वाटला झालं की म्हणजे थंड का असं वाटलं की पटकन दुपारचं लस्सी वगैरे बनवू शकता. दही बघा कशा प्रकारे दही एकदम घट्टसर आपली बनलेली आहे हे बघा. आणि एकदम मऊ आहे बघा. केवढी मऊ दही आहे. एकदम मलाई बघा केवढी सजलंय. ही पूर्ण वरची जी आहे ना लेअर ती मलाईची आहे आणि एकदम सॉफ्ट आहे बघा. हाताने फील होत आहे जेली सारखी एकदम. एवढी सॉफ्ट झालेली आहे ना दही. लय भारी बनते बघा तुम्ही अशी म्हणजे बनवून. आणि इथे पण तुम्ही चेक करू शकता याच्यामध्ये पाण्याची मात्रा अजिबात दिसत नाही. एकदम भारी आपली दही बनलेली आहे. आणि आपली दही ना पूर्ण बनवून झाली ना रेडी की नंतर आपल्याला म्हणजे 2 दिवस 3 दिवस कधी पण आपण खाण्यासाठी आपण फ्रीज मध्ये म्हणजे ठेवू शकता. हा म्हणजे ती कशी जशी असते तशीच राहते. म्हणजे जास्त आंबटपणा नाही येत आणि चांगली म्हणजे राहते. 2-3 दिवस राहू शकते आपल्याला. हा एकदा बनवून झाली डायरेक्ट बनवताना फ्रीज मध्ये नाही ठेवायची. ती बाहेरच ठेवायची. पण बनवून झाली तुम्ही खायला सुरुवात कराल ना तेव्हा जसं 2-3 दिवस ती स्टोर केली तर चांगली राहू शकते. 2-3 दिवस म्हणजे राहू शकते फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये ठेवली तर आपल्याला किती पाहिजे तेवढी खायची आणि फ्रीज मध्ये ठेवायची. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण आपण प्रोसेस दाखवली की आमच्या घरी आम्ही कशा प्रकारे एकदम घट्ट आणि परफेक्ट दही बनवतो. त्यामध्ये तुम्हाला टिप्स सुद्धा सांगितलं की ह्या टिप्स वापरले तर तुमचं अशा प्रकारे एकदम परफेक्ट दही बनवू शकतो. आणि मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.